नमस्कार. माझं नाव डॉक्टर गणेश सिंह चव्हाण. मी पुणे येथे ऑर्थोपेडिक डॉक्टर आहे आणि प्रोॲक्ट ऑर्थो आणि पेन क्लिनिक असे आमचे क्लिनिक आहे. इथे आम्ही विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीने गेले 12 वर्षापासून अनेक हजारो रुग्णांवर उपचार केलेले आहेत करत आहोत. आज आपण एक महत्त्वपूर्ण टॉपिक इथे समजून घेणार आहोत. त्याचं नाव आहे PRP थेरपी. PRP म्हणजे प्लॅटलेट रिच प्लाझ्मा. ही उपचार पद्धती गेल्या अनेक दशकापासून हळूहळू विकसित होत आहे व याचा उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे ऑर्थोपेडिकमध्ये सुद्धा केला जातो, तसेच स्किन आणि हेअर ट्रीटमेंटसाठी सुद्धा केला जातो. आज आपण समजून घेणार आहोत काही विशिष्ट पॉईंट्स म्हणजे PRP थेरपी म्हणजे काय, PRP थेरपीची प्रक्रिया कशी असते. त्यानंतर आपण हे पण समजून घेऊ की PRP थेरपीचा वापर ऑर्थोपेडिकच्या कुठल्या आजारांमध्ये आपण PRP थेरपीचा वापर करू शकतो आणि PRP थेरपी आपल्या शरीरामध्ये कसे कार्य करते त्याचा पण आपण एक आढावा घेऊया आणि शेवटी आपण बघूया PRP थेरपीचे काय फायदे आहेत ते. तर सगळ्यात पहिले आपण सुरू करूया PRP थेरपी म्हणजे काय. PRP थेरपी म्हणजे प्लॅटलेट रिच प्लाझ्मा. आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये साधारणतः 3 प्रकारचे एक सेल्स असतात: व्हाईट सेल्स, रेड सेल आणि प्लॅटलेट पेशी. व्हाईट पेशी यांचा उपयोग असतो की जेव्हा आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन किंवा जंतू होतात किंवा इन्फेक्शन होतं त्यावेळेस त्याचा प्रतिकार करणे हे व्हाईट सेल्सचं एक काम असतं. रेड सेल्समध्ये लाल पेशी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात आणि प्लॅटलेट पेशी यांचे 2 महत्त्वपूर्ण उपयोग आपल्या शरीरामध्ये असतात. एक म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठे जखम झाली किंवा रक्त वाहत असेल तर छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये त्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करून किंवा त्याच्यात एक प्लॅटलेटच्या गाठी निर्माण करून त्या रक्त वाहणे बंद करणे हे प्लॅटलेटचं एक काम असतं. आणि दुसरं महत्त्वपूर्ण काम म्हणजे प्लॅटलेट पेशींचं काम असं असतं की आपल्या शरीरामध्ये जर काही इजा दुखापती झाल्या तर त्याला रिपेअर करण्याचं काम प्लॅटलेट करतात. म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये कुठे जखम झाली, आपल्या शरीरामध्ये फ्रॅक्चर झालं, आपल्या जॉईंट्सला इंजुरी झाली, स्नायूमध्ये इंजुरी झाली, तर सगळ्या इंज्युअर्ड झालेल्या पार्टला, जखमांना बरं करण्याचं काम हे प्लॅटलेट करतात. प्लॅटलेट ही एक रिजनरेशन प्रोसेस आहे, रिजनरेटिव्ह मेडिसिन थेरपी आहे. त्यासाठी आपण प्लॅटलेट ज्या भागामध्ये शरीराच्या रक्तपुरवठा कमी असतो आणि त्या ठिकाणी हिलिंग होत नाही त्या ठिकाणी आपण प्लॅटलेट पेशंटचं रक्त गोळा करून ते प्लॅटलेटचे इंजेक्शन्स तयार करून आपण ते एक थेरपी म्हणून त्याचा उपयोग करतो. आता ही प्रक्रिया कशी केली जाते तर सर्वप्रथम आपण पेशंटचे रक्त काही प्रमाणात घेतो, म्हणजे 20 ml 30 ml या क्वांटिटीमध्ये आपण पेशंटचं रक्त गोळा करतो. त्यातून आम्ही एक विशिष्ट सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये हाय स्पीडमध्ये त्याला फिरून एक विशिष्ट किटमध्ये त्याला फिल्टर्स असतात त्यामध्ये प्लॅटलेटचे समृद्ध प्लॅटलेट म्हणजे प्लॅटलेट रिच अशा प्रकारचे त्याचे जे एक्स्ट्रॅक्ट असतो तो तयार करतो. त्या भागातून आम्ही तो फिल्टर केल्यामुळे त्याच्यामधल्या लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि डायल्युशन नसलेलं प्लाझ्मा हे वेगळं केलं जातं. म्हणजे आम्हाला उत्कृष्ट आणि कॉन्सन्ट्रेटेड क्वालिटीचे प्लॅटलेट्सचा एक नमुना तयार होतो आणि तो पेशंटच्या स्वतःच्या रक्तातून तयार केलेला असल्यामुळे तो उपचारासाठी अगदी नैसर्गिक व अचूक असतो. अशा प्रकारे तयार झालेलं PRP इंजेक्शन हे आम्ही पेशंटला त्यांच्या विशिष्ट आजारांवर दुखऱ्या भागामध्ये उपचारासाठी वापरतो. अशा प्रकारे ही प्रक्रिया PRP थेरपीची प्रिपेअर करण्याची असते. तर PRPचा वापर आपण ऑर्थोपेडिक कंडिशन्समध्ये कुठे करू शकतो तर PRPचा वापर आपण ऑर्थोपेडिक कंडिशनमध्ये जॉईंट्समध्ये, स्नायूमध्ये आणि लिगामेंट्स तसेच टेंडन्समध्ये करू शकतो. आता जॉईंटमध्ये आपण कुठे करतो तर जॉईंटमध्ये आपण कार्टिलेज डिजनरेशन म्हणजे गुडघेदुखी, खांदेदुखी असे जॉईंट्सचे जे आजार असतात त्यामध्ये करू शकतो. लिगामेंट्समध्ये आपण ACL लिगामेंट्सच्या किंवा रोटेटर कफ लिगामेंट ज्या असतात शोल्डरच्या आतमध्ये एक रोटेटर कफ लिगामेंट्स असतात, त्याच्या इंजुरीज खूप कॉमन असतात, त्यामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. कार्य कसं करतं हे आपण सुद्धा समजून घेऊया. सर्वप्रथम PRP काय करतं, PRPच्या आतमधून आपल्याला 4 प्रकारचे ग्रोथ फॅक्टर्स बाहेर येतात. ते ग्रोथ फॅक्टर्स काय करतात की त्या भागामधला रक्तपुरवठा जिथे आपल्याला समजा जखम आहे किंवा फ्रॅक्चर आहे किंवा इंजुरी आहे किंवा जुना आजार आहे दुखण्याचा त्या भागामध्ये आपल्याला एक प्रकारचा रक्तपुरवठा वाढवणे. सेकंड, त्या ठिकाणी ग्रोथ फॅक्टर्स ते रिलीज करतात. 4 प्रकारचे ग्रोथ फॅक्टर्स रिलीज करतात. त्या ग्रोथ फॅक्टर्समुळे त्या ठिकाणी कोलॅजिन टिश्यूचा भरणा वाढतो आणि पॅरेंट सेल्स जे असतात त्यांना मल्टिप्लाय करणे म्हणजे त्यांच्यातले नंबर्स वाढून त्यांना हिलिंग करणे यासाठी त्याला एक चालना दिली जाते. अशा प्रकारे त्या भागामध्ये जर इंजुरी छोटी असेल किंवा मीडियम असेल तर त्या प्रकारे हे PRP थेरपी ती कंप्लीट हळूहळू भरले जाऊ शकते. आणि ह्या प्रकारे आपण जे काही जुने आजार असतात किंवा इंजुरीज असतात ऑर्थोपेडिक्सशी रिलेटेड वयोमानानुसार झालेले आजार हे PRPच्या उपचारांनी फार लाँग टर्म म्हणजे अगदी वर्षानुवर्षे याला रिलीफ मिळू शकतात. इनफॅक्ट असं एक रिसर्चमध्ये जाणून आलेलं आहे की प्लॅटलेट रिच प्लाझ्मा थेरपी ही
सर्वात इफेक्टिव्ह थेरपी आहे गुडघ्याच्या दुखण्यासाठी, एस्पेशली कार्टिलेजच्या याच्यासाठी, हिलिंगसाठी. आणि त्याप्रकारे आपण ही जेव्हा PRP इंजेक्शन यूज करतो त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते आपल्याला वर्षानुवर्षे दिसून येतात. त्यामुळे हे PRP थेरपी ही सध्या एक सगळ्यात महत्त्वपूर्ण रिजनरेटिव्ह मेडिसिन ट्रीटमेंट म्हणून एक उदयाला आलेली आहे, ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटलेट रिच प्लाझ्माचे प्रिपरेशन आता नवीन ॲडव्हान्समेंट मिळाले, जसे GFC, ज्याला आपण ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट असं म्हणतो. ते याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं, पण ते जास्त इफेक्टिव्ह आणि कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि याचा उपयोगही काही ठिकाणी आपण करतो आणि त्याचे फायदे थोडे जास्त असतात. पण PRP हा सर्व ठिकाणी वापरला जाणारा एक कॉमन उपचार पद्धती आहे. आता याचे फायदे काय? तर फायदे असे आहे की सर्वप्रथम आपल्याला OPD बेसिसवर याची ट्रीटमेंट करायला मिळते, म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचं हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन वगैरे करावं लागत नाही. त्यानंतर याची जी उपचार पद्धती आहे, तुमच्या शरीरातील स्वतःचे जे सेल्स असतात प्लॅटलेट, ती असल्यामुळे तुम्हाला हे नैसर्गिक उपचार पद्धतीचा एक फायदा याच्यात मिळतो. आणि तिसरं म्हणजे जे आजाराचे जे दुखण्याचे जे लक्षणं असतात किंवा त्या भागातला जो पॅथॉलॉजी आहे, ती कंडिशन आहे, प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम मुळापासून बरं करण्यासाठी प्लॅटलेट रिच प्लाझ्मा पूर्णपणे तुम्हाला उपयोगी करतो. त्यामुळे हा एक सर्वांगीण उपचार पद्धती असं म्हणता येईल याला, आणि हा खूप फायदेशीर आहे. आणि याचे खूप जबरदस्त, खूप छान रिझल्ट्स आमच्या इथे आलेले बघितलेले. आम्ही 12 वर्ष झाले आम्ही याचा वापर करून विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीने हजारो रुग्णांना आम्ही याच्यातून रोगमुक्त केलेलं आहे. तर मित्रांनो, PRP थेरपी ही किती फायद्याची आहे प्रत्येकालाच हे आपण बघितलं. अशा प्रकारे तुम्हाला जर आमच्या इथे PRP ट्रीटमेंट किंवा दुसऱ्या विना शस्त्रक्रिया उपचार पद्धतीसाठी कन्सल्ट करायचं असेल तर खाली दिलेला नंबर आहे, त्यावर तुम्ही अपॉइंटमेंटसाठी किंवा कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. अशा प्रकारे आपण PRP इंजेक्शन थेरपीची आज संपूर्ण माहिती घेतली. चला, भेटूया नंतर पुढच्या काही विशिष्ट व्हिडिओमध्ये, ज्यात आम्ही तुम्हाला अशीच माहिती देत राहू. मी डॉक्टर गणेश सिंह चव्हाण, प्रोॲक्ट ऑर्थो अँड पेन क्लिनिक, पुणे इथून. धन्यवाद.